रत्नागिरी शहरातील डॉक्टर बा ना सावंत रोड येथे नवीन भाजी मार्केटची इमारत वापरण्यासाठी अत्यंत धोकादायक झालेली असून ती पाडण्याकरता रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी तिथे गेले असता त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। रत्नागिरी नगर परिषदेने येथील व्यापाऱ्यांना वारंवार नोटीस देऊनही व्यापारी त्याची दखल घेत नसल्याने प्रशासनाने अखेर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सद्यस्थितीत पावसाळा खूप असल्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून ही धोकादायक झालेली इमारत पाडणे गरजेचे आहे, परंतु व्यापाऱ्यांनी या संदर्भात कोर्टात केस चालू असूनही आम्हाला पर्यायी मार्ग दिल्याशिवाय आम्ही गाळे खाली करणार नाही असं व्यापारी म्हणतायत। कोर्टामध्ये केस चालू आहे, उद्या तारीख आहे आणि यांच्याकडे कुठचीही अशी परमिशन आहे, यांचे वकील हजर होत नाहीत, काय हे कधी हजर होत नाही आणि केस चालू आहे आणि हे जबरदस्ती आता मार्केट तोडायला आलेले आहेत। जसं आम्हाला पर्यायी जागा द्या किंवा आम्हाला बांधले त्याचं आम्हाला काय ते आश्वासन द्या, लेखी कोर्टामध्ये तुमचं लिहून द्या, आम्ही येतो तिथे। काय ते असं जे काय कोर्टाचा निर्णय असेल ते आम्ही मान्य करू। रत्नागिरी नगर परिषदेचे नवीन भाजी मार्केट हे अत्यंत धोकादायक असल्यामुळे ह्या गाळेधारकांना आम्ही आणि ते विक्रेत्यांना बऱ्याच वेळी आपण नोटिसा दिलेल्या आहेत। नोटिसा 2 महिन्यापासून त्यांना आम्ही सांगत आहे की खाली करा खाली करा, खाली करत नसल्यामुळे आज आम्ही कारवाई करत आहोत। प्रशासनामार्फत त्यांना सांगून त्यांना हे पटत नाही, त्यामुळे त्यांना आता कारवाईचा आम्हाला करण्यासाठी भाग पडत आहेत ते लोक। पण जबरदस्तीने खाली करून घेतात। आमची कोर्टात केस चालू आहे आणि हे लोक केसला हजर राहत नाहीत। आमचा वकील हजर राहतो, त्यांचा वकील पण हजर राहत नाही आणि आम्हाला काय पर्यायी जागा दिल्याशिवाय आम्ही खाली करणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।